नवी मुंबई रबाळे MIDC मधील R952 येथील जेल फार्मास्युटिकल कंपनीला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाल्याची माहिती आहे। गुरुवारी मध्यरात्री ही आग लागली होती, तर सकाळी ही आग विझवण्यात यश आले। आग विझवल्यानंतर कूलिंगचं काम सुरू असताना या कंपनीला पुन्हा आग लागल्याची घटना घडली। नवी मुंबईतील रबाळे MIDC येथील जेल फार्मा या कंपनीला रात्री भीषण आग लागलेली आहे आणि ही प्रचंड भयानक अशी भीषण आग तुम्ही पाहू शकता की रात्रीपासूनच ही आग भडकत आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे सध्या सुरू आहे रात्रीपासून, मात्र आग ही अद्यापही विझलेली नाही आहे। पाहायला गेल्यानंतर रबाळे MIDC परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीला ही आग लागल्याची बातमी समोर आली आहे। त्यानंतर वाशी किंवा आजूबाजूच्या परिसरातील ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले, मात्र ही आग ही खूप मोठी असल्यामुळे आगीवर नियंत्रण हे अद्यापही मिळू शकलं नाही। सध्या प्रयत्न सुरू आहेत, मात्र 5 एकरमध्ये ही कंपनी आहे आणि या कंपनीचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। गेल्या 12 ते 13 तासांपासून ही आग विझवण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी 10 ते 12 गाड्या या ठिकाणी आतापर्यंत आलेल्या आहेत। ही आग मोठी असल्यामुळे, कंपनी मोठी असल्यामुळे या ठिकाणी आता या आगीचं जे नियंत्रण किंवा आग विझवण्यासाठी पूर्णपणे कूलिंग होण्यासाठी 2 दिवस जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे। त्यामुळे आजूबाजूच्या कंपन्या आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचं सांगण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।